एक भी रिक्शा नहीं। काय वानर वानर तुझ्यासारखंच आहे फुगलं वानेर दाखवती काय हो मम्मी, आधी आपण शॉपिंगला जायचो तर केवढी मोठी गाडी घेऊन जायचो. हे काय आता आहे, रिक्षा छत्री पिशवी. सत्या भाऊजी असं की नाही तर असं कधी रिक्षापेक्षा पाठवलं नसतं बघा. आणि तिकडे ऍक्सिडेंटल जाऊ बाई, त्यांना राणीसारखं ठेवलं असेल, राणीसारखं. खाल्ला का नाकाचा शेंडा. आली मोठी राणी, एक दिस तिचा रुबाब कसा मोडते ती बघच. मी माझ्या सत्याला असं खेचून आणणार आणि तिला कायमचं दूर करणार. या रिक्षावाल्यांना एकट्याने फिरून काय मिळते काय माहिती. जाऊ दे, चालतच जाऊ दे. मम्मी ते बघा काय दुसरं वानर राव नाही, ऍक्सिडेंट जाऊ बाई. ए साईडला घे रिक्षाला. ए थांब साईडला थांब. काय गे येणे बेट, तुझा यार आला नाही का तुला घरी सोडवायला? मम्मी साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होते. माझ्यात आणि मौर्य साहेबांच्यात असं काहीच नाही. अगं तू गैरसमज केलास माझ्यात आणि माझ्या लेकाच्यात, आणि माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलंस. समाधान झालं असेल ना तुला माझा अपमान करून? मी तुमचा अपमान कधीच केला नाही मम्मी साहेब. उलट मौर्य साहेब तुम्हाला समजावायला आले होते, तुम्ही त्यांचा अपमान केला. सत्याला जेलमधनं बाहेर काढण्यात त्यांनी पण मदत केली, विसरू नका तुम्ही. वा 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 वा, माती खायची ती खायची आणि वर तोंड उडून बी दाखवायचं होय. अजून याराचीच बाजू घेतीस होय. इतका कसा निर्लज्जपणा भरलाय का तुझ्यात? पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तू माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलंस म्हणून लई फडफडायचं नाही. जसं तू माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलंस ना, तसं मी बी तुझ्या जवळ असलेल्या प्रत्येक माणसाला कशी दूर करते ती बघच. यारा संगत फिरती. चल ग सपने.